पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. आगाऊच नेमून ठेवले. काय? रोमकरस पत्र 8 अध्याय 29 वचन ऐका देवाच्या लेकरांनो, कारण त्यांच्या विषयीचे त्याला पूर्व ज्ञान होते. त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेविले होते. हालेलुया. यात ओके पुढे यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्यांनी आगाऊ नेमून ठेविले त्यांना त्याने पाचारणही केले. बघा, ज्यांना त्याने आगाऊच नेमलेलं आहे त्यांना त्याने पाचारण केलं. पाचारण केलं म्हणजे काय? त्याने त्यांना काय केलेलं आहे? दर्शन दिलेलं आहे. स्वतःला प्रगट केलेलं आहे की तो कोण आहे. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही आणि ज्यांना त्याने पाचारण केलेले आहे त्यांना त्याने शुद्ध केलेले आहे, पवित्र केलेले आहे, नीतिमान ठरवले आहे. त्यांच्यावर कोणी दोष ठेवू शकत नाही. आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरविले त्यांचे त्याने गौरवही केले. आमेन. ज्यांना त्याने शुद्ध केलेले आहे, नीतिमान किंवा धार्मिक ठरवलेलं आहे, त्यांचं त्याने गौरव केलेला आहे. आम्ही एखाद्याचं गौरव कसं करतो आपण याचं विचार तुमच्या मनामध्ये घ्या. हालेलुया. आज या मेसेज मध्ये आपण जाणार आहोत. तर देवाच्या लेकरांनो, हा संदेश आपण मागच्या रविवारी आपण पाहिला होता आणि मागच्या रविवारचे काही पॉइंट्स तुम्हाला लक्षात असतील तर मला सांगू शकता. मागच्या रविवारचे काही पॉइंट्स लक्षात असतील तर मला सांगू शकता की काय काय आपण याच्यामध्ये पाहिलं होतं. काय आठवतंय? व्हेरी गुड ब्रदर, व्हेरी गुड. खूप छान. याकोब आणि एसावाबद्दल आपण पाहिलं होतं. हालेलुया. याकोब आणि एसावाबद्दल अजून काय पाहिलं होतं आपण? काय होतं? येस, याकोबाने काय केलं? त्याच्या भावाला काय केलं होतं? युक्तीने फसवलं होतं. ओके, अजून लवकर लवकर सांगा. त्याची त्याला शिक्षा भेटली आणि 12 वर्ष तो सासऱ्याकडे म्हणजे 14 वर्ष त्याच्या. ओके, देवाचा हक्क त्याने मिळवला खरा, पण हक्क कसा मिळवला? फसून. कसा मिळवला? फसून. आणि मग देवाकडे जरी गेलो आपण प्रामाणिकपणे, देव त्याला फसवणुकीच्या परिस्थितीमध्ये त्याला स्वीकारू शकत नाही. देव त्याला काय करतो? शुद्ध करतो. त्याच्या चुकीचं त्याला शिक्षा भोगायला लावतो. त्याने त्याच्या भावाला फसवलं म्हणून त्याचा मामा त्याला डबल फसवतो. फसवत नाही, डबल फसवतो. हालेलुया. आणि मग त्याची शिक्षा पूर्ण झाल्यावरती काय होतं आपण बघितलंय. देवाने त्याची शिक्षा पूर्ण होईपर्यंतच तिथं ठेवलं त्याला. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला काहीतरी एक काम करायचं होतं. त्याला एक जिंदगी ठेवली होती. त्याच्यासाठी देवाने एक कार्य ठेवलं होतं. त्याच्यासाठी प्रभूने काय ठेवलं होतं? एक विचार ठेवला होता जो त्याला पूर्ण करायचा होता. आमेन. आणि मग तो तिथून निघाला. आणि निघायच्या वेळेस प्रभूने त्याला पकडलं पनियल मध्ये आणि त्याला शुद्ध केलं आणि त्याचं नाव बदलून टाकलं. आई बापाने जे नाव दिलं होतं ते आई बापाचं नाव काढून देवाने त्याचं नाव दिलं. त्या बाबांना आई बापांना नाव दिलं काय? हा फसवणार आहे. त्याच्या बापाने, स्वर्गीय बापाने, परमेश्वराने त्याला नाव दिलं की हा इस्रायल आहे. आणि म्हणून आजपर्यंत ते नाव कुणी पुसू शकलं नाही, कुणी पुसू शकत नाही, कारण ते परमेश्वराने दिलेलं नाव आहे. तर आज आपण या विषयावरती पाहणार आहोत. आणि आपण पाहिलं मागच्या वेळेस याकोब आणि एसावाच्या जिंदगीमधून की कशा रीतीने परमेश्वराला सर्व गोष्टी पहिल्याच ठाऊक आहे. त्याला आपण उद्या काय करणार आहोत हे आपल्याला ठाऊक नाहीये. आपण उद्या काय करणार आहोत हे आपल्याला ठाऊक नाहीये, पण आपण उद्या काय करणार आहोत ते परमेश्वराला पहिलेच ठाऊक आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून उद्या मी कॉलेजला जाणार आहे का? उद्या मी ऑफिसला जाणार आहे का? उद्या मी माझ्या क्लायंटकडे जाणार आहे का? आणि जर जायचं नसेल तर मग आपण विचार करायला चालू करतो काय कारण द्यायचं त्याला, काय कारण द्यायचं त्याला.
हालेलुया. किंवा आपण उद्या काय करणार आहोत. खूप वेळेस आपल्याला आपण विचार करतो उद्याचा असेल, पण महिन्याभराने, आठवड्याभराने, महिन्याभराने आपण काय करणार आहे, आपण काय करणार आहे आपल्याला काहीच ठाऊक नाहीये. काय परिस्थिती येईल आपल्याला काहीच कल्पना नाही आहे. आमेन. तर प्रभूला तसं नाहीये, म्हणून तो परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून तो परमेश्वर आहे आणि म्हणून आपण म्हणून तो परमेश्वर आहे आणि त्याला नवखास काहीच नाहीये. त्याला शेवट प्रारंभापासून ठाऊक आहे. मी सांगितलं मागच्या वेळेस, ही इज अ डायरेक्टर ऑफ द फिल्म. ही इज द डायरेक्टर ऑफ द फिल्म. आपण विचार करतो की इसका अंत में क्या होने वाला है, अंत में क्या होने वाला है, पर डायरेक्टर को सब पता है. पिक्चर चालू होने से भी पहले उसको पता है कि क्या होने वाला है. शूटिंग चालू होने से भी पहले उसको पता है कि अंत क्या होने वाला है. आमेन. आणि म्हणून आपण आपल्या भागाचे किरदार निभावत आहोत. आपल्या जिंदगीमध्ये आपला एक किरदार आहे, ते किरदार आपण निभावत आहोत. शेवट डायरेक्टरला पहिलेच ठाऊक आहे काय. गॉड नोज. हालेलुया. आता देवाला सगळी पूर्व योजना आहे. देवाला सगळी पूर्व योजना आहे. नाव सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट की देवाला सगळं पहिलंच ठाऊक आहे. मग आपलं काम काय, मग आपलं काम काय. Now here is the twist. ही सगळ्यात खूप महत्वाची गोष्ट आहे देवाच्या लेकरांना. ऐका, आता बायबलमध्ये आपण ते वचन वाचलं जे मागच्या रविवारी आपण पाहिलं की परमेश्वराने काय केलं. रिबेकाला सांगितलं ज्यावेळेस ती परमेश्वराकडे भेटायला आली की तुझ्या गर्भामध्ये 2 मुलं आहेत. तुझ्या गर्भामध्ये 2 मुलं म्हणजे काय, 2 राष्ट्र आहेत. तुझ्या गर्भामध्ये 2 मुलं, 2 राष्ट्र आहेत. ते वचन वाचूया काय रेफरन्स साठी फक्त आपण उत्पत्तीचं पुस्तकाचं 25वा अध्याय आणि 21 पासून 26 पर्यंत वाचलं तरी म्हणतात की काही वचन आपण वाचू. इसाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली, कारण ती बांझ होती. परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबका गर्भवती झाली. तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागली. तेव्हा ती म्हणाली, हे असे मला काय होत आहे, हे काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या गर्भाशयात 2 राष्ट्रे आहेत. बघा, परमेश्वर तिला काय म्हणाला. परमेश्वर असं नाही म्हटलं काय, तिच्या गर्भामध्ये 2 मुलं आहे म्हटलं का 2 राष्ट्र आहे म्हणाला. 2 मुलं आहे का 2 राष्ट्र आहे. पण होती किती, 2 राष्ट्र होते का 2 मुलं होते. 2 मुलं. हालेलुया. आणि दोघं जुडवा. आमेन. पण परमेश्वर त्या आई आणि बाप त्यांना 2 मुलं बघत आहेत. पण परमेश्वर त्यांना काय बघत आहे, परमेश्वर त्यांना 2 राष्ट्र बघत आहे. 2 राष्ट्र म्हणजे 2 देश. 2 देश म्हणजे मग आपण सपोज आता बोलायला गेलो तर भारत एक देश आहे, अमेरिका एक देश आहे. भारत अमेरिका एक बोलू शकतो का आपण. भारत आणि अमेरिका एक आहे असं बोलू शकतो का आपण. नाही बोलू शकत. आमेन. तर परमेश्वर त्यांना काय बघत आहे, 2 राष्ट्र बघत आहे. परमेश्वर त्यांना 2 राष्ट्र म्हणून बघत आहे. ओके, पुढे. तुझ्या उदरातून 2 वंश निघतील. एक वंश दुसऱ्या वंशाहून प्रबळ होईल आणि वडील धाकट्याची सेवा करेल. खूप महत्वाचं आहे देवाच्या लेकरांनो. आय एम जस्ट सेटिंग अ बॅकग्राऊंड फॉर द मेसेज. कारण खूप महत्वाची गोष्ट आहे की परमेश्वर त्या 2 मुलांना 2 मुलं म्हणून नाही बघत आहे. ज्यावेळेस इसकाला आणि रिबेकाला विचारण्यात आले असेल क्या हुआ, ते मला असेल जुडवा हो गए. क्या हुआ, जुडवा हो गए. हे का नाही. पण परमेश्वर त्यांना 2 राष्ट्र म्हणून बघत आहे, 2 देश म्हणून बघत आहे. कारण की या दोघांच्या मार्फत, दोघांच्या द्वारे
2 मोठे देश तयार होणार आहेत. हालेलुया. आता देवाच्या लेकरांनो, मागच्या रविवारी पाहिलेला सगळ्यात महत्वाचा पॉइंट आपण पाहिला होता की एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण करतो, ती गोष्ट करण्याच्या अगोदर आपण काय करतो, त्याचा विचार करतो आणि विचार केल्यानंतर आपण त्याची तयारी करतो आणि मग त्याच्याप्रमाणे काय करतो, कार्य करतो. हालेलुया. बरोबर. आठवतं मागच्या रविवारी आपण बोललो होतो की आज मला चर्चला जायचं आहे, तर चर्चला आपण लगेच असं उठून आलो का? आपण तयारी केली, आपण विचार केला पाहिजे मला चर्चला जायचंय, आज कसं करू, मला चर्चला जायचं आहे. येस बेटा, हे ना, मला आज चर्चला जायचं आहे. आणि मग त्याच्या हिशोबाने आपण काय केली, तयारी केली आणि मग आपण कार्य केलं. हालेलुया. म्हणून प्रभूने तुम्हाला आज या ठिकाणी आणलेलं आहे. म्हणून देवाच्या राज्यामध्ये योग हा शब्द नाहीये, नशिबाचा खेळ हा प्रकार नाहीये. प्रभूने पहिले सर्व गोष्टी ठरवून ठेवलेल्या आहेत. आमेन. एव्हरीथिंग इज प्रीडेस्टाइन्ड. आणि म्हणून आपला तो विषयावरती आपण पाहत आहोत की साल्वेशन इज प्रीडेस्टाइन्ड. तारण हे पूर्वनियोजित आहे. तारण जे आहे हे पूर्वनियोजित आहे. आणि म्हणून परमेश्वर त्यांना ज्यावेळेस बघत होता तो 2 मुले नाही, तो 2 राष्ट्र म्हणून बघत होता. आज देवाच्या लेकरांनो, जसं रिबिका आपल्या गर्भामध्ये 2 मुले घेऊन जगत होती, तसे आज आपण प्रत्येक जण 2 विचार घेऊन आपल्या गर्भामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये घेऊन चालत आहोत. हालेलुया. कितीतरी वेळेस आपण आपल्या गर्भामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये असे विचार घेऊन बसतो की मला असं करायचंय का, मला असं करायचं आहे, मला या दिशेने जायचंय का, मला त्या दिशेने जायचं. आणि तुमच्या मधले ते 2 विचार, एक तुम्हाला एखादा या बाजूला खेचेल, दुसरा विचार त्या बाजूला खेचेल. हालेलुया. समजतं मी काय बोलतोय? मी मुद्दाम स्लो जातो की तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे की तुमच्या मधले 2 विचार, तुम्ही म्हणताल माझ्या मनात 10 विचार येतात, माझ्या मनात 10 विचार येतात, एका टाइमला माझ्या मनात खूप विचार येतात. हे विचार जरी आले तर त्या विचारांमध्ये नेहमी विभाजनी असणार. एक विचार 9 विचार तुम्हाला एखादी गोष्ट काय सांगत असेल, एक गोष्ट काहीतरी वेगळं करायला सांगत असणार. म्हणजे एक विचार नेहमी दुसऱ्या विचाराला काहीतरी कॉन्फ्लिक्ट कट करायला लावत असणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही सकाळी उठलात, तुम्हाला म्हणायचं की नाही मला प्रार्थनेला बसायचं, प्रार्थना करायची आहे, पण तुमचा दुसरा विचार थंडी जास्त आहे, थंडी जास्त आहे. तिसरा विचार लगेच येतो, अरे नाही थंडीचं आहे, झोपायला जरा बरं वाटतं. पण 3-4 विचार येतात, पण विचार कोणाच्या विरुद्ध आहे? एक विचार आहे प्रार्थना करायचा आणि एक विचार आहे प्रार्थना न करायचा, झोपण्याचा, आराम करण्याचा. हालेलुया. सो इट विल बी ऑलवेज 1 ऑन दिस साइड and 10 ऑन दिस साइड. 1 ऑन, एक या बाजूला आणि एक या बाजूला असू शकतो, किंवा एक या बाजूला, 2 या बाजूला, एक या बाजूला, 4 या बाजूला, एक या बाजूला, 10 या बाजूला असते. पण हे नेहमी एका विरुद्ध एक असं असणार आहे. हालेलुया. आणि मग तुमच्या मनामध्ये, तुमच्या गर्भ म्हणजे तुमचं मन, तुमचा गर्भ म्हणजे तुमचं हृदय, तुमचा गर्भ म्हणजे तुमचं हृदय, जिथे हे विचार येत आहेत. आणि या विचाराचं तुम्ही काय करणार आहात? त्या विचाराला, ज्या विचाराला संदेश काय म्हणतो, ज्या विचाराला तुम्ही खाऊ पिऊ घालणार, तो विचार धष्टपुष्ट होणार आणि तो विचार दुसरा विचाराला मारून टाकणार. आमेन. तुमच्या मनामध्ये आलेले 2 विचारामध्ये ज्या विचारावरती तुम्ही जास्त भर देणार, ज्या विचाराला तुम्ही जास्त मन लावणार, जास्त तुम्ही खाऊ पिऊ घालणार, म्हणजे काय, तुम्ही त्याला प्रोत्साहन देणार, हो मला असं करायचंय, तर तो दुसऱ्या विचाराला काय करू, इनडायरेक्टली दाबून टाकेल. फॉर एक्झाम्पल, की तुम्ही आज निश्चय केलेला आहे की आज कसं करून मला त्या ठिकाणी भेट द्यायला जायचं आहे, एखाद्या फॅमिलीकडे जायचं आहे, त्या फॅमिलीमध्ये आनंद झालेला आहे, त्या फॅमिलीमध्ये काहीतरी मोठा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला आमंत्रण आहे
आणि आमंत्रण आहे आणि तुम्ही त्या कार्यक्रमासाठी विचार केला जायचा आहे, पण जायच्या वेळेसच दुसरा विचार आला, अरे हे काम करायचं होतं, अरे ते काम करायचं होतं. समजतं मी काय बोलतो? अनेक विचार आले किंवा अनेक विचार की तुम्हाला त्याच्या विरुद्ध अनेक अजून काहीतरी कारण आलेले आहेत की जे तुम्हाला मागे खेचतं. मग तुम्ही तुमच्या मनामध्ये निश्चय केला की मला जायचंच आहे, तर मग तुम्ही काय करता? सगळ्या कारणांना साईडला ठेवतात आणि निघतात. आणि निघाल्यावरती तुम्हाला कळतंय की ट्रेनच नाहीये, तुम्हाला कळतंय बसच नाहीये, तुम्हाला कळतंय टायर पंक्चर झालेलं आहे. हालेलुया. सी, पण तुमच्या मनामध्ये तुम्ही केलेल्या विचारावरती तुम्ही जर पक्के असाल, तुम्ही जर त्याच्यावरती ठाम असाल, तर तुम्ही टायर पंक्चर होऊ द्या, गाडी नका भेटू देऊ, काही नका भेटू देऊ, तुमच्या मनामध्ये तुम्ही ठाम निश्चय केला तर काहीतरी करून तुम्ही तिकडे पोहोचणार म्हणजे पोहोचणार. हालेलुया. मग तुमच्या या बाजूला कितीतरी कारण आले, पण ते कारण तुम्हाला अडवू शकले का? कारण तुम्हाला अडवू शकले का? नाही. आता बघा दुसरी बाजू बघा. दुसऱ्या बाजूला काय आहे की त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे आणि त्या लोकांनी बस अरेंज केलेली आहे. ओके, तुमच्या घराजवळ स्टॉप आहे, तुमच्या घराजवळून ती बस जाणार आहे, सगळी सोय आहे. पण काय आहे, निघायच्या वेळेस काय झालं? घरामध्ये झाला थोडा प्रॉब्लेम. माझं शर्ट इस्त्रीचं नाहीये, माझ्या शर्ट वरती नेमका डाग पडला, झाली थोडीशी किरकिर. ओ नेमकं जाता वेळेस सॉक्सच नाहीये, शूजच नाहीये, बेल्टच नाहीये, काहीतरी झालं तर तुम्हाला ते कारण बघा, फॅसिलिटी सगळी जाण्यासाठी, पण एखादं कारण तुम्हाला काय भेटतंय? काहीतरी झालं, ते कारण तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतं आणि तुम्ही जर त्याच्यावरती जर बसला की नाही आता मग मी जात नाही. हालेलुया. माझा मूड ऑफ झाला, अरे मी चाललोय आनंदाला आणि त्या काय भांडण झाले, अरे मी चाललो उत्सव करायला आणि काय फाटकं शर्ट घालून जाऊ, अरे शर्ट बिना इस्त्रीचं शर्ट घालून जाऊ, अरे असं करू तसं करू. सी, फॅसिलिटी सगळी आहे, पण तुमच्या तुम्ही कोणत्या विचाराला जोर दिला? न जाणाऱ्या विचाराकडे जोर दिला आणि न जाणाऱ्या विचाराकडे जोर दिल्यामुळे तुम्ही बसला घरी. हालेलुया. समजतं मी काय बोलतोय? दोन प्रसंग मी तुम्हाला सांगत आहे आणि म्हणून हे दोन प्रसंग कसे आहेत, संदेश थोडक्यामध्ये म्हणतो की दोन प्रसंग, दोन विचार म्हणजे दोन कुत्र्यासारखे आहेत. काय? दोन कुत्र्यासारखे आहेत आणि दोन कुत्र म्हणजे एक पांढरा कुत्रा, एक काळा कुत्रा आहे. एक चांगला विचार, एक वाईट विचार आहे. आणि ज्या विचारावरती तुम्ही भर घालताल, त्याला जास्त खाऊ पिऊ घालताल, तो विचार बलवान होतो आणि जो विचार बलवान होतो तो दुसऱ्या विचाराला दाबून टाकतो. आमेन. समजते मी काय बोलतोय? हालेलुया. आमेन. आणि म्हणून खूप महत्वाचं आहे की आपण कशा प्रकारच्या विचार करतो, कारण की ते विचार आपल्याला कार्यामध्ये घेऊन येणार आणि ते कार्य आपल्या जीवनाला काय देणार आहे? आकार देणार आहे. हालेलुया. नाउ लिसन डिअर चिल्ड्रन. हे समजतं मी काय बोलतोय? समजलं? किती लोकांना समजतं मी काय बोलतोय? कॅन आय हिअर? आमेन. हालेलुया. म्हणजे तुमचे विचार, तुमच्यामध्ये दोन विचारांना ज्याला तुम्ही पकडताल त्याच्याप्रमाणे तुम्ही काय करताल? कार्य करताल. त्याच्याप्रमाणे कार्य केल्यामुळे त्याच्या प्रकारे तुमच्या जीवनामध्ये काय तुम्ही त्याचे फळ खाताल किंवा त्याच्याप्रमाणे तुमच्या जीवनाला ते दिशा भेटेल. आणि म्हणून लहानपणापासून आपण हे सगळं मागच्या रविवारी पाहिलं की रिबेकाला हे सगळं कळाल्यामुळे तिने लहानपणापासून लहानला पकडलं आणि तिने सांगितलं की बाबा वचन दत्त हक्क तुझा आहे, देवाचं वचन तुझं आहे, बाप वारीस हक्क तुझा आहे, तुला तो मिळवायचा. नाउ लिसन केअरफुली, लिसन व्हेरी केअरफुली. आता याकोबाने तो मिळवला, याकोबाने इस्साकाकडनं तो आशीर्वाद मिळवला, पण आशीर्वाद मिळवल्यानंतर तू तिकडे थांबला का? थांबला का तिकडे? थांबला असता तर मेलाच असता.
थांबला असता तर मेलाच असता, इसावाने त्याला मारून टाकला असतं. पण तो चिंगाट पळाला कोणाकडे? मामाकडे. मग प्रॉपर्टी घराची कोणाला भेटली? सगळी हालेलुया. बापाचा सगळा हक्क कोणाला भेटला? प्रॉपर्टी कोणाला भेटली? पण नाव कोणाचं मोठं झालं? हालेलुया. समजतं मी काय बोलतोय? तिथे दोन विचार होते. ती जगाची प्रॉपर्टी याला भेटली, पण नाव परमेश्वराचं याकोबाला भेटलं. आमेन. हालेलुया. त्यावेळेस त्यावेळेस बापाचं अधिकार, बापाचा आशीर्वाद घेणं म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद घेणं होतं. बापाचं नाव घेणं, मोठ्या मुलाचा हक्क मिळवणं म्हणजे परमेश्वरासोबत नाव लावण्यासारखं होतं ते. म्हणून बायबलमध्ये आपण तसं मागच्या रविवारी पाहिलं की अब्राहम, इसाक आणि मग आपण काय म्हणतो? कोणाचा देव येतो? अब्राहम, इसाक, काय काय? अब्राहम, इसाक, याकोब. बापाच्या प्रॉपर्टी मध्ये त्याला काही भेटलं नाही, पण सगळ्यात जी महत्वाची गोष्ट भेटली ती म्हणजे देवाचं नाव. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज मला सांगू द्या, तुमच्या लेकरांना एक फुटकी कवडी तुम्ही नका देऊ, हरकत नाही. काय द्या तर देवाचं नाव त्याला द्या. आमेन. काही तुम्ही आज त्याला द्यायला पाहिजे. तुमच्या लेकरांना काहीतरी पोहोचवलं पाहिजे. तुमच्या लेकरापर्यंत आज काहीतरी द्यायला, तुमची मन व्याकुळ झालं पाहिजे, तुमचं मन तुटलं पाहिजे. तर देवाचं वचन, देवाचं नाव तुमच्या लेकरांपर्यंत गेलं पाहिजे. आमेन. तुमच्या लेकरांचं तारण व्हावं यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? आरोळी केली पाहिजे. हालेलुया. त्या बाईचा खटाटोप चाललाय जीवाचा की माझ्या या याकोबाला त्याचा बापाचा आशीर्वाद कसा भेटेल. आमेन. हालेलुया. आमेन. त्याच्या स्टोरी मध्ये जात नाही. कधीतरी फास्टिंग प्रेयर असेल तर मी स्टोरी तुम्हाला सांगेल याकोबाची, एसावची. थोडक्यामध्ये काय माहिती का? एसाव बापाचा खूप लाडका, जीव की प्राण. एसाव म्हणजे बापाचा जीव की प्राण होता. आणि एसावाला सगळे आशीर्वाद देवशी कोणाला वाटत होते? इसाकाला वाटत होते. आमेन. हालेलुया. समटाइम्स मी याच्यावरती सांगेल, संदेश खूप छान रीतीने या गोष्टीवरती बोलतो की एसाव जो होता तो बापाचा जीव की प्राण होता. बापाचा शब्द खाली पडू देत नव्हता एसाव. हालेलुया. पण ठरवलेला कोण होता? याकोब. आमेन. आणि म्हणून याकोब, परमेश्वराने त्याला ठरवलं होतं, म्हणून परमेश्वराने त्याला निवडलं होतं. म्हणून परमेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी तो किती ऍक्टिंग करतो, केस लावून जातो, असं करतो तसं करतो, आणि तो हक्क तो मिळवतो. बापाच्या प्रॉपर्टी म्हणून काय भेटत नाही, पण काय भेटतं तर ते देवाचं वचन, देवाचं नाव भेटतं त्याला. हालेलुया. तर देवाने सर्व गोष्टी ठरवून ठेवलेल्या आहेत. नाव लिसन, आपला पार्ट आहे आता. देवाने सगळ्या गोष्टी ठरवून ठेवलेल्या आहेत. तरी पण परमेश्वर काय करतो? आपल्याला तयार करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी काय करतो? आपल्याला त्या गोष्टी पहिल्याच आपल्याकडे येऊ देत नाही. हालेलुया. आमेन. फॉर एक्झाम्पल, आपल्याला ही जागा पाहिजे प्रार्थनेसाठी. कोविड नंतर आपल्याला देवाला माहित होतं की नाही प्रार्थनेचं चालू होईल, देवाला ठाऊक होतं. पण आपण किती चेन बेचेन, आपल्याला जागा कुठे भेटेल, इथं शोधतोय, तिथे शोधतोय, इथे शोधतोय. अरे रविवारची प्रेयर आली, रविवार जवळ आला, हो मी वर खाली होतो. हालेलुया. गॉड, प्रभूला माहिती आहे ते शेवटी काय द्यायचंय, पण प्रभू ते तुम्हाला लगेच सांगू देत नाही, कारण प्रभूला तुम्हाला त्याच्यामध्ये मजबूत करायचं असतं. आमेन. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. समजून घ्या देवाच्या लेकरांनो की देवाने तुम्हाला पहिलंच ठरवलेलं आहे, पण तुम्ही ठरवलेले आहात की नाही, तुम्ही ठरवलेले आहात का नाही, तो तुम्हाला लगेच नाही सांगणार. लगेच नाही सांगणार. तो तुम्हाला संघर्ष करू देईल. तो तुम्हाला काय करू देईल? संघर्ष करू देईल. हालेलुया. संदेश काय म्हणतो की परमेश्वराला पॅरालिटिक लेकरं नाही पाहिजे. God does not want paralyzed children. पॅरालाइज झालेले लेकरं देवाला नकोय, म्हणून प्रभू त्यांना काम करायला होतो. एखादा अंग जर असंच आपण बसून राहिलो ना, काय होतं? ते काय होतं? सुन्न पडून जात. आणि म्हणून प्रभू त्याला काय करायला होतो? काम करायला होतो. काम करायला होतो. आणि प्रभू सोबत कनेक्ट करण्यासाठी एकच गोष्ट आहे, ते म्हणजे विश्वास.
फक्त विश्वासाच्या द्वारे आपण त्याच्या संगतीत जुडले जाऊ शकतो आणि त्याच्यासोबत विश्वासाच्या द्वारे जुडले जाण्यासाठी तो आपल्या समोर अशा काही गोष्टी ठेवतो जे आपल्या डोळ्याला विचित्र दिसतात. आपल्या डोळ्याला दिसतात विचित्र. आमेन. आणि मग तो म्हणतो आता बघू कसा तयार होतोय, आता बघू कसा तयार होतोय. हालेलुया. लेट मी टेल यू, ही गोष्ट काय गोष्टी मी तुम्हाला सांगतो, ही गोष्ट तुमच्या समोर. या गोष्टी जर तुम्हाला समजल्या ना, शैतान तुम्हाला घाबरू शकणार नाही, कोणती परिस्थिती तुम्हाला घाबरू शकणार नाही. देवाच्या लेकरांनो बघा, अब्राम त्याच्या काळामध्ये, मी आता वचनामध्ये जात नाही, अब्राम त्याच्या टाइम मध्ये दुष्काळ पडल्यावरती दुसऱ्या देशी गेला. आणि दुसऱ्या देशी गेल्यावरती त्याला माहिती होतं की इकडचा राजा माझ्या बायकोला काय करेल, हिरावून घेईल आणि मला मारून टाकेल आणि माझ्या बायकोला घेऊन जाईल, हे त्याला माहिती होतं. पण प्रभूने पहिलेच ठरवलं होतं की नाही की अब्रामाच्या बायकोला कोणी स्पर्श करू शकत नाही, तिच्याकडे वाकड्या डोळ्याने कोणी बघू शकत नाही, वाकड्या नजरेने कोणी बघू शकत नाही. तर प्रभूने पहिलीच योजना करून ठेवली होती. पण अब्रामाला सांगतोय का तो? अब्रामाला सांगतो का? अब्रामाच्या मनात काय भीती आहे की मला जायचंय, आता या देशामध्ये गेले तर हा राजा माझ्या बायकोला घेईल आणि मला काय करून टाकेल, मारून टाकला. आणि म्हणून अब्राम त्याच्या बायकोला काय करतोय, खोटं बोलायला सांगतोय. सांगू नको मी तुझा नवरा आहे, सांग मी तुझा काय आहे, भाऊ आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, प्रभू कधी कधी अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ठेवतो, टाकतो का की आपण काय करतो, आपण काय करतो. The moment you feel spiritual, the moment you feel religious, the moment you feel connected to God, ज्या क्षणी तुम्हाला असं वाटतं की मी प्रार्थनेमध्ये, मला असं वाटतं की मी देवामध्ये आनंद भरलेलो आहे, चांगल्या गोष्टीमध्ये भरलेलो आहे, मला वाटतं की प्रभू माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, तुम्ही घराच्या बाहेर पडल्यावरती देव नेमकं काहीतरी तुम्हाला असं काहीतरी गोष्टी तुमच्या समोर देईल ज्याच्यामुळे तुम्ही अडकता की त्याच्यातून बाहेर जाता. अशा गोष्टी तुमच्या समोर येतील. हो, नेमकं लेकरांनो, माझ्या तरुण मुलांना ऐका, नेमकं तुम्ही प्रार्थनेला जाऊन आले, तुम्हाला यू फील सो चार्ज, आणि बाहेर गेल्यावरती, कॉलेजला गेल्यावरती वो दोस्त मिल जाएगा, वो दोस्त मिल जाएगा, अरे आज घूमने को जाना ही है. हालेलुया. यू नीड, तुम्ही त्यावेळेस विचार केला पाहिजे. वी नीड टू कट इट आउट. ते विचार कट डाऊन केले पाहिजे, सांगितलं पाहिजे आता हूं मैं. आम्ही त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन पण सांगतो काय करायचं ते. हालेलुया. देवाची उपस्थिती या जागेमध्ये, देवा प्रभूला माहिती आहे कशा गोष्टी कशा रीतीने करायच्या, कारण तो फक्त काय करतो माहिती का, आपलं मन चेक करत असतो. देवाला ठाऊक होतं की मी अब्रामाचं वंश वाढवणार आहे, त्याला प्रॉमिस पण दिलं त्याने, प्रॉमिस पण दिलं त्याने, पण मुलगा होत नव्हता. अब्राहम काय करतो, प्रभू सगळं चेक करत होता. ज्यावेळेस मुलगा झाला त्यावेळेस प्रभूला माहिती होता ना की मी त्याच्या मुलाला मारू देणार नाहीये. मग का अब्राहमाला प्रभू म्हणतोय की तुझ्या मुलाला मोराय पर्वतावरती घेऊन ये. हालेलुया. प्रभू त्याला मारणार होता का? प्रभू त्याला मारणार होता का? प्रभू जर त्याला मारणार नव्हता तर मग प्रभू त्याला मोराय पर्वतावरती का मला सांगतोय? खूप वेळेस प्रभूला तुमच्या गोष्टी नको असतात, तुमचा पैसा नको असतोय. हालेलुया. तुमच्या ज्या प्रिय गोष्टी त्याला नको असतात ते, पण कधी कधी तो मुद्दाम सांगतो जाने दो. या गोष्टी, हा स्वभाव, हा एक गोष्टी, हे मित्र, मैत्रिणी, हे विचार, हा स्वभाव सोडून टाक. हालेलुया. हालेलुया. तो बघतोय की याच्या मनात काय, याच्या मनात काय, सोडू शकतो का, सोडू शकते का. हालेलुया. गॉड चेक्स दॅट. आमेन. हालेलुया. प्रभूला माहिती आहे की अब्रामाला माहिती आहे की अब्राम असं लेकरू मारणार आहे. गॉड स्टिल चेक्स दॅट की काय करणार आहे अब्राम. आणि म्हणून ज्यावेळेस अब्रामाचं पूर्ण मन त्याने चेक केल्यावरती तो ज्यावेळेस त्याच्या मुलावरती मारणार त्यावेळेस स्वर्गातून वाणी काय झाली, मी तुझं हृदय, तुझं मन तपासलं आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, प्रभू आपलं मन चेक करतो. भले प्रभूने आपल्याला निवडलेलं आहे, पण सरते शेवटी माझं मन त्याच्यासाठी आहे का, का मी माझं मन दुसऱ्याला देऊन टाकलेलं आहे. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. देवाच्या लेकरांनी गोष्ट समजून घ्या. देवाने अब्राहमाला निवडलं, पण अब्राहम करणार काय आहे हे खूप महत्वाचं आहे. I'll tell you one point. येशू ख्रिस्त ज्या वेळेस त्याच्या मिनिस्ट्रीच्या शेवटास येत आहे, त्याच्या शिष्यांना तो सांगत आहे की मनुष्याचा पुत्र तर देण्यात येणार आहे. रोमन सोल्जरच्या हाती देण्यात येणार आहे, हे देवाने लिहून ठेवलेलं आहे. पण किती दुर्दैवी, किती वाईट दशा त्या व्यक्तीची ज्याच्यामुळे तो धरून देण्यात येत आहे. हालेलुया. बघा मी काय म्हणतोय, प्रभू येशू काय म्हणतोय की मला तर धरून द्यायचंच आहे, मी रोमन सोल्जरच्या हाती देण्यात येणार आहे, पण मला जो धरून देणार आहे त्याची किती वाईट दशा आहे. म्हणजे प्रभू येशूला कुणीतरी धरून द्यायला पाहिजे ना. तो त्या गोष्टीसाठी प्री डिस्टाइंड आहे, त्या गोष्टीसाठी पूर्व योजना झालेली आहे की हे कोणीतरी असेल जो येशूला धरून देईल. आमेन. आता देवाच्या लेकरांनो ही गोष्ट समजून घ्या. नाव द ट्विस्ट इज हियर. ही गोष्ट खूप महत्वाची आहे की बघा, येशू ख्रिस्ताला यहुदा इस्करियोतनी धरून दिलं आणि रोमन सोल्जरच्या हाती येशू ख्रिस्त केला. कितीला विकलं? 30 सिल्वर कॉइन्स, 30 चांदीचे नाणे. आमेन. येशू ख्रिस्ताला धरून दिल्यानंतर काय झालं मग? बायबल काय सांगतं? यहुदा इस्करियोतला काय झाला? पस्तावा झाला की मी असं का केलं, मी असं का केलं. आमेन. खूप वेळेस देवाच्या लेकरांनो आपण निवडलेले असतो, देवाची असतो, देवाने आपल्याला आशीर्वादासाठी ठेवलं असतं, पण शैतान असं काहीतरी काम करून घेतो आपल्याकडनं आणि मग अचानक अशी जाग येते, हे काय हो गं मेरे हात से, हे काय झालं माझ्याकडून. हालेलुया. हे काय झालं माझ्याकडून, अरे असं नव्हतं करायला पाहिजे, अरे असं नव्हतं बोलायला पाहिजे, अरे असं नव्हतं करायला पाहिजे, मी कसं झालं अचानक. हालेलुया. नाउ लेट मी टेल यू, घर से कराच्या भूतग्रस्ताला येशू ख्रिस्ताने लांब हाकललं का जवळ केलं? हा, और त्याच्यामध्ये तो भूत राहत होती. त्याच्यामध्ये कोण राहत होता? भूत राहत होती. तर येशू ख्रिस्ताने त्याला लांब लोटलं का? त्याला जवळ केलं. मरियम मगदलियामध्ये किती भूत होती? 7 भूत होती. 7 भूत घेऊन जगत होती बाई. पण येशू ख्रिस्ताने तिला लांब लोटलं का? काय केलं? जवळ केलं आणि शुद्ध केलं. ओ येशूचा शिष्य, सगळ्यात सिनियर शिष्य, ज्याच्यावरती येशू मोठी कारभार देणार होता, तो कोण? पेत्र. त्याला येशू ख्रिस्ताने किती वेळेस नाकारलं? 1 नाही 2 नाही 3 वेळेस नाकारलं. हालेलुया. आणि 3ऱ्या वेळेस नाकारल्यावरती येशू ख्रिस्ताची नजर, पेत्राची नजर एक झाली. हालेलुया. यू आर बाउंड टू फॉल. तुम्ही चुकणार, तुम्ही पडणार, शैतान तुम्हाला अडकवणार देवाच्या लेकरांनो. पण त्याच्यानंतर काय करायचं हे तुमच्या हातात आहे. यहुदा इस्करियोत येशू कडे न जाता कुठे गेला? कुठे गेला? नाही, पैसे दिले, येशू ख्रिस्ताला विकून टाकलं. चुकी झाल्यानंतर देखील येशू ख्रिस्त, पेत्राकडनं चुकी झाली, पण गेला कोणाकडे? यहुदा इस्करियोत निवडलेला आहे की नाही वी डोंट नो. जरी बायबल त्याला सांगतं की हा इज द सन ऑफ पर्डिशन, एक गमावलेला आहे. हालेलुया. पण तो येशू चुकी झाल्यानंतर येशू ख्रिस्ताकडे वळण्याच्या ऐवजी तो कशाकडे वळला?
फांसी के फंदे के तरफ निकल गया बंदा, फांसी के फंदे के तरफ निकल गया बंदा. हालेलुया. ज्या वेळेस तुमच्या शरीराचा नाश होतो, यू आर फिनिश्ड. तुम्ही काहीच करू शकत नाही. मग जोपर्यंत तुमच्यामध्ये श्वास आहे तोपर्यंत तुम्ही प्रभूसाठी काय करू शकता हे विचार तुमच्यामध्ये येत राहतील. एक विचार प्रभूसाठी असेल, एक विचार प्रभूच्या विरुद्ध जाण्यासाठी असेल, एक विचार प्रभूच्या वचनामध्ये पूर्ण होण्यासाठी असतील, एक विचार प्रभूचे वचन पूर्ण होऊ नये याच्यासाठी असतील. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टीला, कोणत्या विचाराला धरून ठेवणार आहात, त्याने तुमच्या जीवनाला काय भेटणार आहे, दिशा भेटणार आहे. देवाच्या लेकरांनो, आपल्या जीवनाचं तारण झालेलं आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि जरी प्रभूने तुमचं तारण पहिलेच नेमलेलं असेल, पण या परिस्थितीमध्ये आपण कसे वागतोय खूप महत्वाचं आहे. शैतान या परिस्थितीमधला गॅप जो आहे ना त्याचा फायदा घेतो. काय करतो शैतान? त्या गॅप जिथे आपलं अशक्तपणा आहे तिथे आपण पडल्यावरती परत येशूकडे वळतो, त्या येशू पासून लांब जातो, त्याच्यावरती शैतानचा सगळा खेळ चालतो. हालेलुया. जर से बायबल सेज दॅट ही वाज द सन ऑफ परडिशन, ही वाज गोइंग टू लूज हिज लाईफ. यहूदा इस्करियोत मरणारच होता, हे बायबल मध्ये लिहिलेलं होतं. आमेन. प्रभू येशूने पण काय प्रार्थना केली, मी सगळ्यांचा जीव वाचवलाय पण एक सोडून. जो नाशाचा पुत्र बनलेला आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, वी डोंट नो, आपल्याला ठाऊक नाहीये कोण निवडलेलं कोण नाही निवडलेलं आहे. What we know is something. मला जर काय माहिती आहे की मी आज देखील पश्चाताप करू शकतो आणि येशूचं रक्त आज देखील माझ्यासाठी आहे जे मला पापातून शुद्ध करू शकतं. आणि जो कोणी त्या पश्चाताप करून येशूच्या रक्ताकडे येईल, प्रभू येशू त्याला क्षमा केल्याशिवाय राहणार नाही. Hallelujah. If you took a decision to come to the blood of Jesus, Jesus has taken a decision to forgive your sins. जर तुम्ही निर्णय केला की मी प्रभूच्या रक्ताकडे जाणार आहे, मी चुकलोय, मी पाप केलंय, जे नाही करायचं ते झालंय, माझ्या धुंदीमध्ये मी होतो, शैतानाने मला भुरळ घातली होती, पण मला आता कळलेलं आहे मी या अवस्थेत राहणार नाही. प्रभू मला क्षमा कर, मी पश्चाताप करणार, प्रभू मला क्षमा कर, मला तुझ्या रक्तात घे. तर देवाच्या लेकरांनो, प्रभूचे लेकर पापात कधी राहू शकत नाही. हालेलुया. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवाच्या लेकरांनो, आज प्रभू मध्ये माझं तारण झालेलं आहे का हे तपासून बघा. कारण ज्या व्यक्तीचं तारण होतं तो कधी पापामध्ये राहू शकत नाही. तो पापी असेल पण पापामध्ये जीवन जगू शकत नाही. He may be a sinner but he cannot live in sin. तो पापी असणारच पण पापामध्ये नाही राहू शकत. हालेलुया. आमेन. बघा देवाच्या लेकरांनो, एक गोष्ट जर समजायची, जर सांगायचं म्हटलं तर बघा मी तुम्हाला सांगतो की पावसाळ्यामध्ये जर आपण एखाद्या चिखलाच्या इथून जात असू तर दुसरा वाटच नाही, मला चिखलच येतं, मला काय करायला लागेल, चिखलातून जायला लागेल. ठीक आहे. पण चिखलातून गेल्यानंतर मी माझे पाय तसे चिखलाने भरलेले ठेवू शकत नाही, कारण की मी सुदृढ झालेलो आहे, ज्ञानाने हुशार झालेलो आहे. तर हुशार व्यक्ती चिखलामध्ये काय पाय तसेच ठेवणार. तो काय करेल, घरी जाऊन पहिले चप्पल साफ करेल, पाय साफ करेल, धुवून घेईल स्वतःला. पण तो जर वेंधळा व्यक्ती असेल तर तो त्याचे पाय चिखलाने भरले तरी त्याला काही वाटणार नाही, बिकॉज ही इज नॉट इन सेन्सेस. तो शुद्धीवरती नाहीये. हालेलुया. आणि मग त्याला काही फरक पडत नाही की माझे पाय खराब झालेले का नाही खराब झालेले आहे. तशीच गोष्ट तारण झालेल्या व्यक्तीची तारण न झालेल्या व्यक्तीची आहे. हालेलुया. आणि म्हणून आपल्या जीवनासाठी प्रार्थना कर की प्रभू माझ्या जीवनाचं तारण कर. माझ्या जीवनाचं ज्या दिवशी तारण होतं तो व्यक्ती पापामध्ये राहू शकत नाही. पाप त्याच्याकडून होत राहील, होऊ शकतं, पण तो पाप झालेल्या गोष्टींबद्दल खेद करतो, दुःख करतो, रडतोय की माझ्याकडे का झालंय, प्रभू मला क्षमा कर.
हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो आज प्रार्थना करा की प्रभू माझं जीवनाचं तारण तू कर. तारण एवढं सोपं नाहीये, तारण विकत घेऊ शकत नाही. सी लेट मी टेल यू, तारण हा शब्द खूप जुना शब्द आहे आणि आमच्या पिढीमध्ये किंवा आमच्या अगोदरच्या पिढीमध्ये, वडिलांच्या पिढीमध्ये पण हा शब्द वापरत नव्हते, पण आजोबांच्या पिढीमध्ये हा शब्द वापरत असेल की तारण. आपण काय म्हणतो माहिती का, त्या काळामध्ये किंवा आजोबांच्या काळामध्ये तारण हा शब्द कुठे वापरला जायचा माहिती तुम्हाला? तारण हा शब्द कुठे वापरला जायचा माहिती? की छोटा होतो मी पण एक खूप गोष्टी लहानपणी ऑब्झर्व करायचो. हालेलुया. आणि त्या गोष्टी आज म्हणजे लिंक करून कळतात मला. ज्यावेळेस त्या काळामध्ये, आजोबांच्या काळामध्ये पूर्वी त्या सोनाराकडे जात असे ना, सोनाराकडे, कारण त्यावेळेस मला बँक लोन भेटत नसे, तुम्हाला बँक लोन भेटत नसे, तर सोनाराकडे जाऊन जर तुम्हाला पैसे घ्यायचे असतील तर सोनार काय म्हणत असे माहिती तुम्हाला? काय म्हणत असे की तारणासाठी काय ठेवतायत, तारणासाठी काय तारण ठेवत आहे तुम्ही लोक? अंगठी, कानातले, मंगळसूत्र, काय तारण ठेवत आहे? हालेलुया. माहिती आहे अशाचं तुम्हाला माहिती आहे? कधी ऐकलंय? नाही ऐकलंय? सोनाराच्या काळात त्यावेळेस सोनार काय बोलत असे माहिती तुम्हाला? ठीक आहे, पैसा मिळेगा किती? 500 रुपये. त्यात 500 रुपये नाही मोठी गोष्ट ना, 500 रुपये चाहिए, पण तारण काय ठेवतंय बाबा? तारण काय ठेवते बाई? हालेलुया. तारण म्हणजे गिरवी. गिरवी, गिरवी क्या रख रहे हो? हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो आज आपल्या जीवाचं तारण झालेलं आहे का? आपला जीव शैतानाकडे काय गिरवी होता, गिरवी होता. आणि मी सुटलेलो आहे मला माहिती, म्हणून मी म्हणतो गिरवी होता. तुमच्याबद्दल तुम्ही विचार करा. हालेलुया. आणि हा मेसेज पाहणाऱ्या सगळ्या लोकांनी तुमच्याबद्दल विचार करा की तुमचा जीव आज गिरवी आहे का गिरवी होता? कारण की माझा जीव, माझा सोल, माझा आत्मा एका टाइमाला त्या शैतानाकडे तारामध्ये होता, गिरवी होता. पण प्रभू येशूने क्रॉस वरती जीव दिला आणि त्याचं रक्त त्याने मला प्रगट केलं आणि मी पश्चाताप केला, माझे पाप त्याच्या समोर कबूल केले, माझं जीवन मी त्याला दिलं आणि तो म्हटला, ओ तुझा जीव मी त्या गिरवी घेतलेल्या गोष्टीमधून घेऊन माझ्याकडे ठेवलेला आहे. तो तारण तुझा जीव घेऊन मी आता माझ्याकडे तुझं जीवनाचं तारण केलेलं आहे. हालेलुया. आमेन. आता माझा आत्मा, माझा जीव प्रभूकडे तारण आहे, प्रभूच्या हातामध्ये आहे आता ते. हालेलुया. And same thing you have to think about your life. तुमच्या जीवाबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे. Amen. I am nobody to tell you. मी कोणीच नाही की तुम्ही कोण आहात हे सांगायला. मी कोणीच नाही सांगायला की तुमचं तारण झालेलं आहे, तुमचं तारण नाही झालेलं. आय एम नो वन. मी सांगूच शकत नाही ते. एके दिवशी असं झालं, ब्रदर ब्रॅडन एका मीटिंगला चालले होते, एका गावामध्ये, देशामध्ये चालले होते, देशामध्ये गावातून चालले होते. चालता चालता रस्त्यामध्ये गाडी थांबवली. त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत होता आणि एका लहान मुलाला रस्त्यावरच्या पकडले आणि त्याच्यावरती ते प्रेम करू लागले, त्याला प्रेज लॉर्ड करू लागले. आणि मग नंतर गाडीमध्ये बसले आणि त्यांच्या मुलाला विशेष म्हणाले, डॅडी पप्पा तुम्ही का अशी गाडी थांबवली आणि त्या तिराईत मुलाला तुम्ही असं जवळ केलं आणि त्याच्यावरती माया केली, डोक्यावर हात फिरवला त्याला, असं का? काय म्हटलं तुम्हाला माहिती आहे? बाळा तुला नाही कळणार, पण मी पाहिलेला आहे की तो अब्रामाचा वंशज आहे. तो अब्रामाचा वंशज आहे. तसेच रीतीने देवाच्या लेकरांनो तुम्ही आणि मी अब्रामाचे वंशज आहोत. तुम्ही आणि मी अब्रामाचं बीज घेऊन चालत आहोत, ते विश्वासाचं बीज घेऊन
घेऊन चालत आहोत आणि विश्वासाचं बीज घेऊन जात असताना शैतान नेहमी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करेल, कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न करेल, कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न करेल, पण त्या विचाराला दाबून टाका. प्रार्थने विरुद्ध, वचना विरुद्ध येणाऱ्या विचाराला दाबून टाका, त्याला कट करून टाका. हालेलुया. तो विचार तुमच्यावरती हावी होता कामा नये, नाही तर मग प्रार्थनेच्या जीवाला दाबून टाकेल. हालेलुया. अचानक चर्चला येणारी व्यक्ती गायब 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 का होऊन जाते? काय की दुसरा विचार या विचाराला दाबून टाकतो. आणि अचानक हे आय फील सो, प्रभूचा मला किती अभिमान वाटतो की कधी आम्ही आमच्या भावाच्या घरी गेलो होतो आणि आमचा भाऊ संदेश, आणि तो आम्हाला सीडी दाखवत होता आणि आपल्या चर्चचा जो प्रोग्राम झाला होता त्याची सीडी आम्ही बघत होतो, तो व्हिडिओ बघत होतो. आणि लेकर ओम, जगदीश, अनुवेश, लहान लहान लेकर आले. पण त्यांनी डिसिजन घेतला की नाही, आम्ही चर्चला जाणार आहोत, आम्ही प्रेयर करणार आहोत. आणि आज बघा प्रभू मध्ये किती वाढलेले आहेत ते. हालेलुया. Can we give a glory to God? एक जोरदार ताली वाजवा प्रभूसाठी. हालेलुया. तुमचा डिसिजन की मी चर्चला जाणार, मी प्रार्थना करणार, मी choir साठी काहीतरी शिकणार, मी प्रभूच्या राज्यामध्ये काहीतरी करणार. हालेलुया. Your decision, तो डिसिजनला तुम्ही मजबूती दिल्यामुळे ते बाकीचे विचार कट डाऊन केले. हालेलुया. तशाच रीतीने आपल्याला प्रभूमध्ये वाढायचं आहे. आपल्या परिवाराचं तारण व्हावं याच्यासाठी प्रार्थना करायची आहे. आपण एक परिवार होऊन प्रभूमध्ये वाढावं यासाठी प्रार्थना करायची आहे. आपल्या जीवासाठी प्रार्थना करा, आपल्या परिवारासाठी प्रार्थना करा की प्रभू माझ्या परिवाराचं तारण कर. कारण की तारण फुकट नाहीये, तारण फुकट नाहीये. जास्त तारण ठेवत होतं सोनं तर जेवढी मुद्दल घेतली तरी त्याच्यापेक्षा जास्त द्यायला लागत होते पैसे. हालेलुया. सोनाराकडे ते मंगळसूत्र, ते कानातले, ती अंगठी ठेवल्यानंतर 500 रुपये लेने के बाद 500 रुपए में वो सोना तुमको तुम्हारी चीजें नहीं देता था. तो क्या म्हणत होता? भाई बहन जी क्या लगेगा? ब्याज लगेगा, इंटरेस्ट लगेगा, 10% लगेगा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लेकरांनो, प्रभूने ते सगळं ब्याज आणि मुद्दल सगळं देऊन आपल्याला आजाद केलेलं आहे. आमेन. ओ हाऊ प्रिशियस वी आर अँड हाऊ प्रिशियस आवर लाईफ इज. तुमचा जीव किती मोलाचा आहे की बघा, शैतानाच्या अधिकारामधून तुमचा जीव त्याने काढून, आणि त्यासाठी काय किंमत मोजली? स्वतःचा प्राण दिला. तुमचा माझा प्राण नाही, स्वतःचा प्राण दिला. जी मुद्दल आणि ब्याज दोन्ही कव्हर करून टाकले. हालेलुया. नाउ डियर चिल्ड्रन ऑफ गॉड, मुद्दल भी दिया, ब्याज भी दिया, पण तारण फुकट नाही. आपण तारण विकत नाही घेऊ शकत, तारण विकत घेऊ शकत नाही. आपण काही केल्याने आपण प्रभूला खुश करू शकत नाही. जर कोणती गोष्ट प्रभूला खुश करू शकते तर केवळ तुमचा विश्वास की माझा प्रभू करू शकतो, आणि केवळ त्याच्या अनुग्रहाच्या द्वारे होऊ शकतो. ओनली बाय हिज ग्रेस, बाय हिज ग्रेस वी आर सेव्ड. त्याच्या अनुग्रहामुळे, त्याच्या कृपेमुळे आपलं तारण झालेलं आहे, बायबल सांगतं. आमेन. आणि म्हणून तुमच्या दररोजच्या प्रार्थनेमध्ये काय प्रार्थना करा? प्रभू माझ्यावरती तुझी कृपा होऊ दे, माझ्या परिवारावरती तुझी कृपा होऊ दे, की आमचं तारण व्हावं. हालेलुया. एक उदाहरण घेऊन मी संपत आहे देवाच्या लेकरांनो, की देवाच्या लेकरांनो, सी आय डोंट नो की बहीण तिच्या परिवारासाठी प्रार्थना करत असेल की नाही, पण कारण की तिची परिस्थिती खूपच भयानक होती. त्या बहिणीला 2 लेकर होते. तिची बहीण जी आहे ती भयानक आजारी होती. तिच्या घरातली परिस्थिती विचित्र होती. हालेलुया. पण ज्यावेळेस ती चर्चला जायची ना,
तिच्या चर्चच्या पास्टरला देखील जेव्हा ती ऑफरिंग टाकायची तर दया वाटायची, बाई तू ऑफरिंग नको टाकू, तुलाच खायला पैसे नाही, एक काम कर तुझे ऑफरिंगचे पैसे परत घे, तुलाच खायला पैसा नाही, तू कुठं ऑफरिंग टाकते. त्या पास्टरला, तिच्या चर्चच्या पास्टरला वाटायचं. हालेलुया. ट्रॅक्टर चालवायची बाई, खेती करायची ती. हालेलुया. ट्रॅक्टर चालवून खेती करायची, शेती करायची, पण प्रामाणिक, विश्वासू, प्रार्थनेला जाणारी, चर्चला जाणारी. एके दिवशी असं झालं की देवाचे सेवक ब्रदर ब्रॅनम तिच्या घरी गेले. हालेलुया. देवाचे सेवक ब्रदर ब्रॅनम तिच्या घरी गेले आणि घरी जाऊन बसले. सिस्टर हॅटी काय घरी नव्हत्या, ते बिचारा शेतीवरती गेलेल्या. आणि मग ब्रदर ब्रॅनम येऊन बसले आणि मग सिस्टर हॅटी ट्रॅक्टर चालवत आले घरी आणि मग बसले. ब्रदर ब्रॅनमला काय पाहिजे त्यांनी ते दिलं आणि ब्रदर ब्रॅनमला त्यांची फॅमिली परिस्थिती माहित होती, त्यांचे चर्चचे ते पास्टर होते. आता खूप वाईट वाटायचं, आईची बहिणीला किती आजाराचा त्रास आहे आणि देर आर सम फ्यू मोर ट्रबल्स इन लाईफ, अजून काही अडचणी तिच्या जीवनात होत्या. आणि सिस्टर हॅटीची पण परिस्थिती म्हणजे काय म्हणतो आपण, हातावरचं पोट म्हणतो ना, हातावरचं पोट, तशी परिस्थिती. काहीतरी विकलं, काहीतरी उगवलं तर खायला भेटेल. हालेलुया. देवाच्या कृपेने आपल्यामध्ये कोणाचीच परिस्थिती तशी नाही. सिस्टर हॅटीची परिस्थिती तशी होती. आणि मग भेट झाल्यानंतर ते प्रार्थनाला बसले. प्रार्थना करतानंतर पवित्र आत्मा उतरून आला त्या ठिकाणी. हालेलुया. प्रार्थना करता करता पवित्र आत्मा उतरून आला ब्रदर ब्रॅनम वरती आणि देवाचा आत्मा उतरून आला आणि ब्रदर ब्रॅनम म्हटलं, सिस्टर हॅटी, whatsoever you shall ask you shall receive it. आमेन. जे काही तू आता मागशील तुला ते देण्यात येणार आहे. Thus saith the Lord. प्रभू सांगत आहे, तू जे काही आता मागणार आहे तुला ते भेटणार आहे. Oh my God. हालेलुया. तुमच्या माझ्या जीवनात जर तो प्रसंग आला तर आपण काय करू? तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर तो प्रसंग आला तर आपण काय मागू प्रभूला? प्रभू कर्ज निघून जाऊ दे, प्रभू नवीन गाडी घेऊ दे, प्रभू नवीन बंगला बघितला तो भेटू दे मला, प्रभू असं होऊ दे, प्रभू तसं होऊ दे, प्रभू लेकर एक्झाम सोपे जाऊ दे. हा काय मागू आपण? हालेलुया. आता ब्रदर ब्रॅनम क्लोज टू द फॅमिली, पास्टर ऑफ द फॅमिली, ब्रदर ब्रॅनम म्हणतात, बाई देवाचा आत्मा माझ्यावरती आहे, तू जे मागशील तुला भेटणार आहे. तुझी परिस्थिती सुधारण्यासाठी, परिस्थिती सुधारावी म्हणून माग. जर पैसा मागशील तर पैसा आत्ता भेटेल. तुझी बहीण वर्षानुवर्ष आजारी आहे, तिच्यासाठी माग, ती आत्ताच्या आत्ता बरी होईल. हालेलुया. किंवा अजून काहीतरी माग तर तुला तू आता मागशील तर आता देण्यात येईल. हालेलुया. Oh, the environment was fully with the presence of the Lord. ते वातावरण पूर्ण देवाच्या आत्म्याने भरून गेलं होतं. हालेलुया. तू माग आता, तुला काय पाहिजे? पैसा पाहिजे, बहिणीचं आरोग्य पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, माग. कारण की प्रभू सांगत आहे की आता जे काय मागणार आहे, आता तुझा चान्स आहे, तुला ते देण्यात येणार आहे. हालेलुया. आणि सिस्टर हॅटीने काय मागावं? सिस्टर हॅटीने काय मागितलं माहिती तुम्हाला? ओ देवाच्या लेकरांनो, प्रत्येक आपण जे आई वडील आहोत आपल्यासाठी तो एक धडा आहे. सिस्टर हॅटीच्या द्वारे त्या बाईला खायला प्यायला पैसे नाही, देव म्हणतो पैसा मागतो पैसा भेटेल. बहीण दारात पडली, वर्षानुवर्ष आजारी, माग तिच्यासाठी आरोग्य, आता ती बरी होईल. तुझ्यासाठी माग, नाही तर तुझ्या परिवारासाठी माग, बहिणीसाठी अजून काय पाहिजे ते माग. सिस्टर हॅटी म्हटली, ब्रदर ब्रॅनम, पैसा नाही पाहिजे,
मला माझ्यासाठी काही नाही पाहिजे, बहिणीचं पण आरोग्य नाही पाहिजे, मला जर काही पाहिजे तर माझे 2 मुलं आहेत आणि माझे 2 मुलांचं तारण मला पाहिजे. हालेलुया. तर प्रभू म्हणतोय की आता जे काही तुला मागेल तुला देणार आहे, तर मला माझ्या 2 मुलांचं तारण पाहिजे. आणि ब्रदर ब्राउन प्रार्थना केली की तू जसं बोलत आहे तशा प्रमाणे तुझ्या जीवनामध्ये हो, तुझ्या मुलांच्या जीवनाचं तारण हो. आणि जशी ते प्रार्थना संपत नाही हो, पवित्र आत्मा 2 मुलांवरती उतरून आला आणि 2 मुलं जे खेळत होते त्याच्यावरती जसा पवित्र आत्म्याने झडप टाकली, ते मुलं दोघे घाबरून गेले, रडू लागले व त्या क्षणी त्यांच्या मुलांचं तारण झालं. हालेलुया. हो, सर्व गोष्टी जगाच्या निघून जातील. आज मी सांगितलं मागच्या मेसेज मध्ये, आज पैसा तुमच्याकडे उद्या टिंग करून दुसऱ्याकडे निघून जाईल. हालेलुया. काय पाहिजे तर आपल्या जीवाचं तारण झालं पाहिजे. आमेन. हालेलुया. कोणी जर तुम्हाला सांगेल की तुझं तारण नाही होऊ शकत, तू पापी आहे, तू गांधेरडा असं, त्यांना त्यांचं प्रामाणे बोलू द्या. समथिंग तुम्हाला काही गोष्टीकडे लक्ष द्यायचंय की माझ्या जीवाचं तारण करणारा प्रभू आहे. कोणत्या माणसाचे शब्द मला नरकात नाही ढकलू शकत, कोणत्या माणसाचे शब्द मला स्वर्गात नाही घेऊन जाऊ शकत. नो, इट इज ओनली माय जीसस. केवळ तो प्रभू आहे जो माझ्या जीवाचा न्याय करणार आहे, माझ्या जीवाचा अंत कुठे आहे तो ते ठरवणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रभूला तुमच्या जीवाचा मालक करता, तुमच्या प्रभूला तुमच्या जीवाचा आई आणि पप्पा करतात, तो तुम्हाला नरकात जाऊ देईल का मग? हालेलुया. तो तुमच्या जीवाचं तारण केल्याशिवाय तुम्हाला तर सोडणार नाही, राहू देणारच नाही. आमेन. हालेलुया. आणि तुम्ही म्हणता हो मी चुकीचा होतो, मी चुकले, पण प्रभूने माझ्या जीवाचं तारण केलेलं आहे, प्रभूने माझ्या घराण्याचं तारण केलेलं आहे. आमेन. हो, मग देवाच्या ठिकाणी वेळ सरत आलेली आहे, वेळ संपत आलेली आहे. आपल्या परिवारासाठी, आपल्या जीवासाठी प्रार्थना करा की प्रभू माझं धारण कर, माझ्या परिवाराचं धारण कर. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो आणि या वचनाच्या द्वारे तुम्हाला अजून खंबीर करून तुमच्या जीवाचं आणि